सर ह्या ज्या न्यू अप्रूव्ड स्कीम्स आहेत युनियन कॅबिनेट च्या त्या थोड्या एक्सप्लेन करा आम्हाला. कालच झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये केंद्र सरकारने एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह नावाच्या 2 स्कीम्स EPFOच्या मार्फत लागू केल्या आहेत. त्या स्कीम्स अंतर्गत 99,446 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. या स्कीम्समध्ये पहिली जी स्कीम आहे ती प्रामुख्याने एम्प्लॉईजसाठी आहे, जे फर्स्ट टाइमर्स किंवा फ्रेशर्स आहेत, जे नव्याने वर्कफोर्समध्ये इंट्रोड्यूस होत आहेत. त्यांना एक इन्सेंटिव्ह म्हणून 15,000पर्यंतचा त्यांचा 1 महिन्याचा पगार अशा कुठल्याही एम्प्लॉईसाठी जो EPFO कवर्ड एस्टॅब्लिशमेंटमध्ये जॉईन होतो आहे आणि त्याला PFची मेंबरशिप मिळते आहे आणि त्याचा पगार 1 लाखापर्यंत जरी असला तरी त्याला 15,000पर्यंतचा बेनिफिट मिळणार आहे. हा बेनिफिट 2 इन्स्टॉलमेंट्समध्ये त्याला दिला जाणार आहे. पहिली इन्स्टॉलमेंट ही 6 महिन्याच्या कामानंतर मिळणार आणि दुसरी इन्स्टॉलमेंट ही पुढच्या 6 महिन्याच्या कामानंतर, ज्याच्यात त्याला एक छोटासा फायनान्शियल लिटरसीचा कोर्स करावा लागणार आहे. ह्या स्कीम सगळ्या EPFOच्या मार्फत दिल्या जातील. EPFO ह्या स्कीमसाठीची नोडल एजन्सी आहे. दुसरी जी स्कीम आहे ती कंपन्या, वेगवेगळ्या आस्थापना किंवा कॉन्ट्रॅक्टच्या एजन्सीज अशा सगळ्याच सेक्टरसाठी ॲप्लिकेबल आहे. ही स्कीम ही प्रामुख्याने एम्प्लॉयर्ससाठी आहे. या स्कीममध्ये कंपन्यांनी आपली एम्प्लॉयमेंट स्ट्रेंथ वाढवावी आणि रोजगार निर्मिती करावी हा उद्देश आहे. या स्कीम अनुसार जर कुठल्याही कंपनीचा आधीचा जो एम्प्लॉयमेंट स्ट्रेंथ होती ती एम्प्लॉयमेंट स्ट्रेंथ त्यांनी म्हणजे जर 50पेक्षा जास्त त्याची आधीची स्ट्रेंथ असेल आणि त्याने 5पेक्षा जास्त एम्प्लॉईज नवे ठेवलेत आणि ते 55 किंवा 60 एम्प्लॉईज पुढचे 6 महिने तसेच त्यांच्या रोलवर कंटिन्यू राहिले, तर जितके लोक त्यांच्याकडे नव्याने जॉईन झाले आहेत त्या सगळ्या वाढलेल्या एम्प्लॉयमेंट स्ट्रेंथसाठी 3,000 रुपये प्रति एम्प्लॉई प्रति महिना या हिशोबाने त्यांना इन्सेंटिव्ह दिला जाईल. म्हणजेच जर आधी 50 लोकं होती आणि आता 70 लोकं जर कामावर असेल पुढचे येणारे 6 महिने, तर 20 लोकांसाठी प्रति महिना 3,000 याप्रमाणे 60,000 रुपये हा इन्सेंटिव्ह त्या कंपनीला दिला जाईल. हा इन्सेंटिव्ह पुढच्या 2 वर्षासाठी त्या कंपनीला दिला जाईल. आणि जर हे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, जसं फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग किंवा वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असतील, यांच्यासाठी हा बेनिफिट पुढच्या 3ऱ्या आणि 4थ्या वर्षासाठी सुद्धा कंटिन्यू होईल. तर गोव्यातल्या सर्वच कंपन्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि या केंद्र सरकारच्या या स्कीमचा गोव्यात व्यवस्थितपणे याची अंमलबजावणी करण्यात यावी ही सगळ्यांना मी आवाहन करतो. Subscribe Prudent social media channel and press bell icon for latest notifications.